नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. पुण्य दिसत नाही. राजपूर गावात एक आजी आणि तिच्या 2 नाती राहत होत्या. त्या आजीचा मुलगा आणि सून एका अपघातात गेले होते. आजी खूप कपाट कष्ट करून आपल्या 2 नातींची आणि तिची कशीबशी गुजारणा करत असे. त्या दोघी शाळेत जात असत. कधीकधी आजीला कामात देखील मदत करत असत. त्यांना घर नसल्यामुळे त्या गावात मंदिराच्या मागील भागामध्ये ते तिघे राहत असत. कुणी वाटसरू आले की रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात. बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची व त्या वाटसरूंना तिची भाकरी द्यायची. तेव्हा आजी मोठ्या नातीला खूप राग यायचा. तिला वाटायचे की ते आपल्याला एक वेळ धड जेवण मिळत नाही, पण आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न या वाटसरूंना देते. हे तिला अजिबात आवडत नसे. तेव्हा आजी तिची समजूत काढायची आणि एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी 2 हाताने मिळतं. या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता. मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती भांड्याचा आवाज करी. त्या आजी तिला सांगायची, आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजाऱ्याला देखील कळता कामा नये कधी. कारण आजी मोठीला भाकरी करायला सांगते तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापायची आणि त्यांचा आवाज करायची. आजी तिला सांगायची, अगं किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये. एक दिवशी आजीला तिला भाकरी करण्यास सांगितले आणि त्या देवळात कुणी वाटसरू आला होता. त्याला आजी पाणी देण्यास गेली तेव्हा त्या मोठ्या नातीला लक्षात आलं की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार. त्या रागाने तिनं भाकऱ्या करायला सुरुवात केली. भाकरीबरोबर मिरचीचा ठेचा बनला. तिनं भाकरी तिघांना वाढून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि दोघी भाकरी खायला बसल्या. आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी दिली. वाटसरूच्या लक्षात आलं की 3च भाकरी बनवण्याचा आवाज आला होता. म्हणजे म्हातारी आपल्या वाटेची भाकरी मला दिली. तिच्या या गरिबात ही पाहुण्याला जेवण देणं हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला. सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेला. मोठ्या नातीला एक चित्र सापडलं. त्यावर लिहिलं होतं, या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुमच्या नावावरती करत आहे. दोन्ही नातीला खूप शिकवावं, मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हाताने दिलं की परत 2 हाताने मिळतं. म्हणूनच तर म्हणतात ना, आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कुणी ना कुणी मदतीचे हात घेऊन उभे असतं. जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्या दुसऱ्या हाताला आपलं पुण्य प्रवेश करत असतं. पुण्य दिसत नाही, पण वेळ आल्यावरती ते आपलं काम करण्यास सुरुवात करत असतात. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.